ना काय झालं? अरे साप चावलाय. काय सांगतोस का? घाबरू नको. तू सूर्याला आणि कळू नको. जा बरोबर जा नको. पिशवी धर की आता तरी. आलं की घरात पिशवी धरून काय कर? मागच आता वड्या परत मला. कसल्या वड्या? अजिबात हे सगळं बोलायचं ना दादाला सांग. सूर्या सांग दादाला सांग. सूर्या 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 हरी काका काय झालं? ते साप नाना रानात काम करतो आणि तिथे त्याला साप चावलाय. काय? कुठे आहेत ते? रानातच. चल चल चला. सर लय वेळ झालं थांबलोय मी. तुम्ही म्हणला होता ना काम रुकून झाल्यावर फॉर्म भरूया म्हणून. येता ना फॉर्म भरायला. का पुन्हा पुन्हा येतोस इथं? सांगितलं ना तुला मी तिथं जाऊन थांब म्हणून. माझं काम झालं मी तुला बोलावतो. का त्रास देतोस मला तू? नाही सर, मला वाटलं तुम्ही कामाच्या नादात विसरून गेला असेल म्हणून म्हणलं मी. 100 काम असतात मला दिवसभर आणि मी विसरत नाही. जा तू तिथे जाऊन थांब. तुम्हाला मी फॉर्म देतो. थांबा तिथे. यांनी फॉर्म लवकर भरून दिला तर बरं. दिवस मावळायच्यात पुण्याला जायला हवं. अजून किती वेळ लावणार आहे काय माहिती. हा काय फॉर्म घेतल्याशिवाय माझी पाठ सोडणार नाही. तुळजा, मी तोंडानं विष वाढण्याचा प्रयत्न करू का? नाही नाही नाही, असं अजिबात करायचं नाही. असं केल्याने दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काहीही करायचं नाही. तू ते का ढिल्लं करतेस? सगळं विष अंगात पसरल. अरे असं काहीही होणार नाही. आपण त्यांना असं याचसाठी ठेवलेलं आहे जेणेकरून विष शरीरात चढणार नाही. पण हे जर त्यांना असं बांधून ठेवलं ना तर विष एकाच जागी साखळून तिथले टिश्यूज डॅमेज होण्याची शक्यता आहे. म्हणून सोडते मी. वहिनी ते जखमीवर लावायला काही पाहिजे का तुला? नाही, मला काही नकोय. आणि तू स्वच्छ का करते असं? मी हे यासाठी स्वच्छ करते की इन्फेक्शन कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून साफ करते मी जखम. वहिनी नाना बरे होतील ना? धनू अगं काही नाही होणार त्यांना. मी आहे ना, विश्वास ठेव माझ्यावर. बरे होतील ते. इंजेक्शनने विषाचा प्रभाव कमी केलेला आहे, त्यामुळे घाबरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उलटी झाली नाही ना, म्हणजे आपण योग्य वेळेत उपचार केलेले. तुम्ही आता थोडं खाऊन घेतलं तरी चालणार आहे. मला त्रास होऊन भ्या वाटतं या. ह्यांना काही त्रास तर होणार नाही ना? नाही अहो, काय नाही होणार यांना. आणि तुम्हाला जर असंच वाटत असेल ना तर आजची रात्र यांना इथेच राहू द्या. म्हणजे माझ्या नजरेसमोरही राहतील आणि त्यांना छान आरामही मिळेल. आणि उद्या सकाळी त्यांची तपासणी केली की मग घेऊन जाताना घरी. काय कशाला? म्हणजे खरंच त्याची काही गरज आहे का? नाहीतर तुम्ही आधी एवढं आमच्यासाठी केलंय. अहो आता हे घर काही परक्याचं आहे तेव्हा. राहू दे की, मी नानांना कुठे बी घेऊन जाऊ देणार नाही. नाना तुम्ही आज इथंच थांबायचं. आणि धरा खाऊन घ्या. सूर्या रे, मजा केली रे सूर्या. पण आज ना मला खरंच खूप टेन्शन आलं होतं रे. नानांना शुद्ध आली, विष उतरलं, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. पण नाना आता एकदम आउट ऑफ डेंजर आहे. धोका टळला आहे त्यांचा. तुझं हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. नाहीतर नानांची अवस्था काय झाली असती याची कल्पना पण करवत नाही मला. या अडचणीच्या वेळी मी तुझ्यापाशी नव्हतो. सगळं तुझ्या एकटीवर पडलं. अरे असं काय बोलतोयस तू?
आणि हे सगळं काय तू मुद्दाम केलंयस का? सूर्या, वेळ काय कोणावर सांगून येत नसते रे. आणि तसंही तू तुझी सगळी कामं बाजूला ठेवून 24 तास माझ्या आजूबाजूला असणार आहेस का कायम? नाही ना? झालं तर मग. हे जो तुझा समजूतदारपणा आहे ना, ह्याच्यात मला लय कौतुक वाटतं. नको इतकं कौतुक वाटून घेऊस, कारण हा तुझ्याकडूनच आलेला आहे. बरं ते सगळं जाऊ दे, तू होतास कुठे? ते आता नाही सांगणार, तुला वेळ आली की कळेल. आणि सारखं सारखं विचारून मला पेचत पाडू नको बरं. तुझा मला आज लय अभिमान वाटतोय. तू लय हुशार डॉक्टर आहेस याची परत एकदा मला खात्री पडली माहितीये. त्यामुळं मला माझ्या बायकोचं आज मन भरून कौतुक करू दे. त्याच्यासाठी तुला शब्द वाया घालवायची काहीच गरज नाहीये, कारण मला तुझ्या डोळ्यातच दिसतंय मी तुझ्यासाठी किती स्पेशल येते. आणि मला तुझ्यासाठी कायम असंच स्पेशल राहायचंय.